धनगर समाजासाठी अस्मितेचा प्रश्न झाला आहे, तेवढाच गरजेचा प्रश्न झालेला आहे. ज्यावेळेस भारताची घटना तयार झाली किंवा लिहिली गेली, त्यावेळेस त्या घटनेप्रमाणे आपल्याला धनगर समाजाला एस-टीमध्ये आरक्षण दिलेलं आहे. केवळ धनगड आणि धनगर या उच्चारामुळं हे आरक्षण आतापर्यंत धनगर समाजाला मिळू शकलं नाही. त्याच्यासाठी यापूर्वीही अनेकदा पाठपुरावे करण्यात आले, आंदोलनं करण्यात आले, उपोषणं करण्यात आले, परंतु अद्यापही धनगर समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही. विशेष म्हणजे ज्यावेळी निजामकालीन राज्य होतं किंवा इंग्रजकालीन राज्य होतं, त्यावेळेस बीड जिल्ह्याला बीडचं स्पेलिंग BEED असं आहे, परंतु BHIR बीर असं लिहिण्याची पद्धत होती किंवा असं होतं. तसंच आजही गंगाखेड GANGAKHED असं स्पेलिंग आहे, परंतु त्यावेळी GANGAKHER असं लिहिलेलं आहे किंवा लिहिण्याची पद्धत होती. तसंच धनगर समाजाचं सुद्धा झालेलं आहे, DHANGAR धनगर. आणि ज्यावेळेस घटना तयार झाली, घटना लिहिण्यात आली, त्यावेळेस DHANGED धनगड असं लिहिण्यात आलेलं आहे. आज खरं पाहता धनगड आणि धनगर हे वेगळे नसून एकच जात आहे. धनगड जात ही अस्तित्वात नाही, केवळ उच्चाराचा फॉल्ट आहे किंवा उच्चाराचा फरक आहे असं म्हणावं लागेल. विशेष म्हणजे धनगर जात हे महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाही. पाठीमागं एक जणांनी त्या धनगड जातीचं प्रमाणपत्र काढलं होतं. धनगड जात हे अस्तित्वात नाहीच आहे, परंतु त्यांनी प्रमाणपत्र काढलं, ते रद्दही झालं. शासनानं यावर विचार विनिमय करणं अपेक्षित आहे आणि हे अंमलबजावणी करायची आहे. धनगरासाठी वेगळं आरक्षण देण्याची गरज नाही, ती ऑलरेडी घटनेनं दिलेली आहे, घटनेमध्ये आहे. फक्त त्याची अंमलबजावणी आवश्यक आहे. आणि अंमलबजावणी करण्यासाठी मला असं वाटतं की जे धनगर समाजाचे जे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी हे शासनाला निवेदन द्यावं आणि शासनाला प्रस्ताव तयार करायला हवा आणि शासनानं हा प्रस्ताव केंद्र शासनाला पाठवायचा आहे आणि केंद्र शासनानं या गोष्टीवर विचार करायचा आहे आणि ते धनगर आरक्षण लागू करायचं आहे. वेगळं काहीच करायची गरज नाही. ऑलरेडी घटनेनं आपल्याला आरक्षण दिलेलं आहे. त्यासाठी आपल्याला आंदोलनं करण्याची गरज नाही, त्यासाठी आपल्याला उपोषणं करण्याची गरज नाही. हे उपोषणं आणि आंदोलन हा शेवटचा मार्ग आहे असं मला वाटते. अगोदर आपल्या समाजातील जे आजी माजी लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकप्रतिनिधीने ह्या शासनाकडं निवेदन करावं की असा तुम्ही प्रस्ताव पाठवा. तो प्रस्तावसुद्धा मी माझ्याकडं मी तयार केलेला आहे माझ्या भाषेमध्ये. ते सुद्धा प्रस्ताव मी फेसबुकवर टाकणार आहे. आणि हा प्रस्ताव जर महाराष्ट्र शासनानं केंद्र शासनाकडे पाठवला आणि केंद्र शासनानं याच्यावर विचारविनिमय करून हे मंजूर केलं तर आपल्याला आरक्षण ताबडतोब मिळेल. आणि मला असं वाटतं हे अवघड नाही आणि ते शासनानं करणं गरजेचं आहे आणि हे शासन करेल, कारण शासनावर आपला विश्वास आहे. शासन संवेदनशील आहे, बिलकुल करेल अशी अपेक्षा धरू. आणि आपण त्या पद्धतीनं जे लोकप्रतिनिधी आहेत, त्या लोकप्रतिनिधींना आपण सगळ्या समाज बांधवांनी तयार करावं आणि लोकप्रतिनिधींना तसं निवेदन शासनाकडे देण्यासाठी सांगावं आणि शासनाने तसा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवावा, एवढीच अपेक्षा आहे. मानाचा जय मल्हार.